सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सार्वजनिक सुरक्षितता तसेच आरोग्याचा विचार करून वसई विरार शहर महानगरपालिकेने भटक्या श्वानांसंदर्भात महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे। शहरात गेल्या काही महिन्यांपासून श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे। नागरिकांच्या तक्रारी, लहान मुलांची सुरक्षितता आणि सार्वजनिक ठिकाणी वाढलेली भीती लक्षात घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। महापालिकेकडून शहरातील 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये तब्बल 45 फीडिंग स्पॉट्स निश्चित करण्यात आले आहेत। या ठिकाणीच भटक्या श्वानांना अन्न देण्यास परवानगी राहणार आहे। रस्ते, बाजारपेठा, शाळा परिसर किंवा गर्दीच्या ठिकाणी अनियमितपणे श्वानांना खाद्य देण्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय। महापालिकेच्या मते या नियोजनामुळे भटक्या श्वानांचा वावर नियंत्रित ठेवण्यास मदत होईल, तसेच नागरिक आणि प्राणीप्रेमी यांच्यात समतोल राखता येईल। याशिवाय श्वानांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण मोहीम देखील अधिक प्रभावीपणे राबवता येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। दरम्यान या प्रस्तावित फीडिंग स्पॉट संदर्भात नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे। येत्या 15 मे पर्यंत नागरिकांना आपली मते महापालिकेकडे मांडता येणार आहेत। त्यानंतर प्राप्त सूचना आणि हरकतींचा विचार करून अंतिम नियमावली जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे आता या निर्णयाला नागरिक आणि प्राणीप्रेमींकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, वसई विरार।